मामा काय सांगाल, आज विरारमध्ये अशी घटना घडलेली आहे? बघा, ही मुलगी काही साधी नाही, ती पत्रकार आहे. पत्रकारावरती जर एवढा मोठा ते भाजपचे कार्यकर्ते हात टाकू शकतात आणि पोलिसांच्या समोर, आणि हे पोलीस हे भाजपचे दलाल आहेत पोलीस सगळे, जे आज समोर आहेत आमच्या. म्हणजे कुठल्या तरी आमदारांनी फोन केला आणि इथे एवढी जनता थांबलेली आहे. माझे आमदार क्षितिज ठाकूर, आमचे पक्षाचे कार्यकर्ते सगळे आहेत, पण ते त्यांच्यावरती कारवाई करायला तयार नाही. माझ्या भूमिपुत्रांना माझी एक विनंती आहे की पहिला तोडाला सुरुवात करा, मग पोलीस कसे बघू. पहिला तोडा. भाजपचा कुठलाही कार्यकर्ता जर कुठल्याही महिलेवरती असा हात टाकत असेल, पहिला हात तोडा आणि मग पुढे या. पोलीस 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 भाजपचे दलाल आहेत, त्यांच्या भाषेवरून समजते आम्हाला सगळ्याच गोष्टी. सर, ज्याप्रमाणे कारवाई करायची होती पोलिसांनी तशी कारवाई केलेली नाही. जे 8 लोक आणलेले आहेत, त्या 8 लोकांना त्यांनी 4 तासपासून बसवून ठेवलेलं होतं. जेव्हा क्षितिज ठाकूर आल्यानंतर ते त्यांची चर्चा चालू केलेली. त्यांचा गुन्हा काय, त्यांना कशासाठी बसवून ठेवलेलं होतं, आणि ज्यांनी गुन्हा केला त्याला सोडून दिलेला शोधत नाही. ज्या मुलीवरती ज्यांनी हात टाकलाय त्याला मोकळं सोडलेलं आहे. म्हणजे हे पोलीस गुन्हेगारांना मिळून आहेत असं माझ्या यांच्यावरती आरोप आहे. एकतर्फा कारवाई करली पोलीस. आणि असं जर पोलीस खातं असेल तर आपलं संरक्षण आपण स्वतः करायला शिका, हे माझी तुम्हाला विनंती आहे. पुलिस विभाग जो एकतरफा जो कार्रवाई कर रही है उसमें क्या कहना है? ये सरकार के दबाव में आके पुलिस कार्रवाई नहीं कर रही. अभी जो आरोपी है वो घर पे बैठा है और 4 महिला के ऊपर हाथ डालेगा और ये पुलिस कुछ नहीं कर सकती. ये मेरा पुलिस के ऊपर आरोप है. एक महिला पत्रकार के लिए आज इतनी मॉब इकट्ठा हुई है, एक समान लड़की के लिए इतने लोग नहीं. ये पत्रकार के ऊपर अगर हाथ डाल सकते इतने पब्लिक में पुलिस के सामने, तो आम महिला कैसे घूम सकते हैं विरार में? 35 साल में कभी नहीं हुआ, ये 10 महीने में हो रहा है. क्यों हो रहा है? 35 साल में जब यहाँ की सत्ता थी वो तभी कभी नहीं हुआ. ये जहाँ रात 2-2 बजे महिला घूमती थी, कभी महिला के ऊपर अत्याचार नहीं हुआ. अभी 10 महीने से क्यों हो रहा है? कौन था? तो पहिला मयुरेश वाघलाच तोडा, पहिला मयुरेश वाघला आडवा करा.